वडिलांना डॅड म्हणतात, चवीला यम्मी म्हणतात, आईला मम्मी म्हणतात, कावळ्याला क्रो म्हणतात, भावाला ब्रो म्हणतात, शांतीला पीस म्हणतात, बहिणीला सीस म्हणतात. किती बदललं ना. रुमालाला हँकी म्हणतात, पोळीला फ्रँकी म्हणतात. सगळं बदललं. कोणाला सांगू नका, पूर्वी लोक घरी जेवत असत. घरी जेवायची आणि विधींसाठी बाहेर जायची. आता बरोबर उलटं करतात, सारखे बाहेर जेवतात आणि विधींसाठी घरी येतात. नाही, तुमचं आयुष्य किती कठीण आहे तुम्हाला सांगतं की ह्या अशा विरोधाभासामध्ये आपल्याला मोठं व्हायचं आहे आणि कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. म्हणून थोडा वेगळा विचार करायला लागेल. सोनावणे म्हणाले, भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून, पण जो मागतो, गरज म्हणून मागतो, तो भिकारी. आणि आता 15 तारखेपर्यंत खूप भिकारी आता हिंडतात सगळीकडे. आणि त्यांना असा रोग झालेला आहे की त्याला डॉक्टरच नाही. हा बदल काळानुसार बदल करतो. 1947 to AK-47. आणि दिल एक मंदिरपासून दिल तो पागल आहे. तेव्हा माझी एवढीच विनंती आता सगळ्या विद्यार्थ्यांना की सावध राहा, निर्व्यसनी राहा, हिंदी सिनेमे बघू नका, कंपनीमध्ये प्लेसमेंट होऊन पहिला पगार हातात आल्याशिवाय प्रेम करू नका. खरं सांगतो, एवढा लवकर प्रेम करू नका. पुण्यामध्येच एक शाळा आहे नामांकित, पण असं घडतं, असं घडावं. येतं 5वीमधल्या विद्यार्थ्यांमध्ये अशी चर्चा व्हावी, समाज सुधारतो म्हणजे नेमकं काय घडत आहे ह्याचाही अंदाज बांधायला लागेल. त्यामुळे शिक्षकांची पण एक जबाबदारी आहे, इनटँजिबल रिस्पॉन्सिबिलिटी शिक्षकांकडे आहे की नुसतं विषय नाही शिकवायचा, तर त्या विद्यार्थ्याचं जे चारित्र्य आहे तेही संपन्न करण्याची प्रक्रिया आपोआप झाली पाहिजे. ते इमोशनल आहे, एथिकल आहे आणि आवश्यक आहे. त्यामुळे नुसता माझा विषय न शिकवता मी माझ्या मुलाच्या, विद्यार्थ्याच्या बाहेरच्या वागणुकीवरती पण मी जर लक्ष देता आलं, कारण पालकांचं आता ऐकत नाहीत मुलं, मग एकच पर्याय आहे आणि तो आहे शाळेतले शिक्षक या महाविद्यालयातले प्राध्यापक. तेव्हा या पद्धतीनं बघा, बाकी मुलं हुशार होत चाललेली आहेत, मी काही सांगायची गरज नाही. पुन्हा एकदा हसूया थोडंसं आणि मग थांबतो मी. 6 मिनटं आणि 53 सेकंद झालेत. इंग्रजी शिकवणाऱ्या बाई वर्गात शिरल्या आणि त्यांनी विचारलं मुलाला, कुठच्या राज्यात राहतोस? तो म्हणाला महाराष्ट्र. तर बाई म्हणाल्या स्पेलिंग सांग. तर मुलगा म्हणतो तसं असेल तर गोवा. धन्यवाद. असेच हसत राहा. धन्यवाद सर. यानंतर या 12व्या वर्धापन दिनाचे या मंचावरती अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यापूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही चित्रफित आपल्या सर्वांसमोर.
वाटचालीसाठी संस्थेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर मी सन्माननीय डॉक्टर भूषण पटवर्धन सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. मी सुद्धा ही सूचना वाचतो. चांगली सूचना लिहिलेली आहे, पण मी मात्र त्याचं पालन करणार नाही आहे, कारण मला 15 मिनटं दिली आहेत, मी एवढ्या वेळ बोलणार नाही. जाधवर सर, तुमची आज भेट झाली आणि 10 मिनटं त्यांच्याबरोबर गप्पा मारत होतो. त्यांनी थोडक्यात त्यांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला. म्हणजे कुठल्या प्रकारच्या वातावरणामधनं आणि संघर्षातनं आज त्यांनी ही जी काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी मारलेली आहे त्याचं थोडी ओळख मला झाली. आज जरी मी फार बोलणार नसलो तरी सुद्धा मी नंतर तुमच्याकडे परत येणार आहे सविस्तर तुमच्याशी बोलायला. सौभाग्यवतींनी सुद्धा तुम्हाला याबाबत साथ दिली आणि वहिनी तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं म्हणजे सात्विकतेचा एक खूप छान अनुभव तुमच्याकडे बघितल्यानंतर मिळतो. आणि त्याच्यामुळेच जाणवतं की तुम्ही दोघांनी मिळून शार्दूल आणि बाकी जी जडणघडण झालेली आहे ना वैचारिक, आपण म्हणतो ना अपब्रिंगिंग, हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचं प्रतिबिंब शार्दूलच्या भाषणामध्ये, त्याच्या आवेशामध्ये आणि त्याच्या एकूण विचारामध्ये दिसून येतं. शार्दूल, तुला खूप शुभेच्छा. तू खूप मोठा होशील नक्की. आणि मुख्य म्हणजे चांगल्या विचारांनी तू जे काम करतोयस मला खूप आवडलं. 31 डिसेंबरला दारू सोडा आणि दूध प्या असा कार्यक्रम त्यांनी केला. ते सगळं बघितल्यानंतर मी म्हणलं की मी इथं नक्की येईन, कारण सुधाकर रावांबरोबर माझा परिचय होता पण इथे यायचा योग आला नव्हता. आणि डॉक्टर एकबोट यांचं नाव बघितलं, आज ते इथे येणार आहेत. ते म्हणले तसे आमचा खूप वर्षांचा स्नेहबंध आहे आणि त्यांना हा पुरस्कार आपण दिलेला आहे. त्यांच्या बरोबरीने दुसरे डॉक्टर इथे, तुम्ही सुद्धा फार छान बोलला डॉक्टर सोनवणे आणि मनापासून बोलला, ते कळत होतं. डॉक्टर पुंगलिया, तुमचं सुद्धा काम खूप छान आहे. या सगळ्यांचा तुम्ही अतिशय उत्तम आज इथं गौरव केला, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा मला भाग्य मिळालं. याबद्दल तुमच्या सर्वांचंच मनापासून आभार. आल्यापासून ढोल ताशा आणि लेझिमच्या गजरामध्ये ज्या ऊर्जेनी या ठिकाणी तुम्ही स्वागत केलं. दुसरं मला तुमचं जाणवलं सुधाकर राव की हार कधी मानलेलं नाही तुम्ही. कोणी म्हणलं की हे नाही होऊ शकत की कसं करून दाखवतो मी, हे तुम्ही वेगवेगळ्या तुमच्या प्रयत्नांमध्ये दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा नवीन जो उपक्रम आहे आणि तुमची मनीषा आहे आणि याचं स्वप्न आहे म्हणतोय ते नक्की साकारात येईल. जाधवर ग्रुप हा खूप मोठं आणि नामवंत विद्यापीठ या भागामध्ये तयार करेल. मला वाटतं तुम्ही तुमच्या भागामध्येच तयार करायचा विचार करताय, ज्या पद्धतीने तुम्ही दाखवलं. पुणे आणि हे आता काय सीमारेषा खूप पुसट झालेल्या आहेत, जगच छोटं खेडं बनलेलं आहे. त्यामुळे जिथं कुठे तुम्ही हा प्रकल्प कराल त्याला उत्तुंग यश लाभेल आणि त्यासाठी जे काही सहकार्य आमच्याकडनं लावेल त्याची नक्की मी तुम्हाला खात्री देतो. सर्व विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना, कर्मचाऱ्यांना माझ्यातर्फे या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि खूप खूप प्रगती तुमच्या सर्वांची हो यासाठी प्रार्थना. नमस्कार. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावा. सन्माननीय व्यासपीठ आणि बंधू भगिनीनो, परदुःखाने रडला प्राणी, देव प्रगटला त्याच ठिकाणी असं म्हटलं जातं. म्हणून ज्या वेळेला दुसऱ्याचं दुःख हे आपलं दुःख समजलं जातं त्यावेळेला वाळलेल्या वेलीवरती सुद्धा फुलं उमलवता येतात हे दाखवून देणारे अनेक समाजसेवक झालेले आहेत. त्यापैकी अभिजित सोनवणे सर, भिकाऱ्यांचा डॉक्टर अशी पदवी प्राप्त झालेले, किती वेगळ्या पद्धतीची कामं आपण करू शकतो आणि माणसासाठी काय करू शकतात हे याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आहे. सर, आपण या ठिकाणी आलात, तुमचे संस्थेच्या वतीनं मी आभार मानतो.
जुगल किशोर पोंगलिया सर. खरं तर आर्य चाणक्यानं सांगितलेलं आहे, अर्थ कार्य मूलम. प्रत्येक कार्याचं मूळ हे पैशामध्ये असतं आणि त्याच्यासाठी लोकाला मदत करणारे विविध प्रकारच्या पतसंस्था आणि महेश बँकेसारख्या बँकेवरती चेअरमन म्हणून काम करून त्यांनी सांगितलं की ती 10,000 लोकांना रिक्षा त्यांना कर्ज दिलं. म्हणजे समाजामध्ये आर्थिक उन्नती करण्याचं अत्यंत उत्तम काम हे करत आहेत. सर, आपलेही मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. राजकुमार चोरडिया सर, आपण विविध क्षेत्रामध्ये नामवंत असणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार करतो. त्याच्यामध्ये हा जो प्रवीण मसाले आहे